नमस्कार. आज आपण शासन आणि प्रशासनातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषय समजून घेणार आहोत. तो म्हणजे सेंट्रल वॉटर कमिशन किंवा केंद्रीय जल आयोग. हा विषय थोडासा गुंतागुंतीचा वाटू शकतो, पण आपण तो अगदी सोप्या आणि मुद्देसूद पद्धतीने समजून घेणार आहोत. तर चला लगेचच सुरू करूया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा आपण थोडक्यात पाहूया. आपण सुरुवात करूया CWCच्या अध्यादेपासून. त्यानंतरचे 3 मुख्य विभाग, प्रशासकीय कार्य, महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आणि शेवटी परीक्षेच्या दृष्टीने काही ॲडव्हान्स्ड मुद्दे. तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, ज्यात आपण या महत्त्वपूर्ण आयोगाचा आढावा आणि त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणार आहोत. 1945 हे वर्ष अत्यंत विशेष आहे. खरं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण CWCची स्थापना डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या थोर सल्ल्यानुसार झाली होती. यावरूनच या संस्थेचं ऐतिहासिक वजन आणि तिचं दृष्टिक्षेप आपल्याला अगदी स्पष्टपणे समजतात. आणि याचे अधिकृत घोषवाक्य पहा, आपो हिस्ता मायो भुवा. याचा अर्थ होतो, पाणी हे सर्व सुखांचं स्रोत आहे. देशाच्या सर्वात महत्त्वाच्या नैसर्गिक संसाधनाचे म्हणजेच पाण्याचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेसाठी हे तत्वज्ञान अगदी सार्थ आणि प्रेरक वाटते, नाही का? एकदम संक्षिप्तात ही रचना समजून घेऊ. नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेली ही संस्था आता मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीच्या अंतर्गत एक अटॅच्ड ऑफिस म्हणून अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावते. आणि हो, त्यांचे वॉटर अँड रिलेटेड स्टॅटिस्टिक्स हे वार्षिक प्रकाशन नक्की लक्षात ठेवा, ते आकलनासाठी फार महत्त्वाचे आहे. आता पुढच्या भागाकडे वळूया. CWCचे 3 मुख्य विभाग आणि त्यांची प्रशासकीय रचना कशी आहे ते पाहूया. तर ही संस्था 3 मुख्य विभागांमध्ये विभागलेली आहे. डिझाईन्स अँड रिसर्च म्हणजेच DNR, रिव्हर मॅनेजमेंट म्हणजे RM आणि वॉटर प्लॅनिंग अँड प्रोजेक्ट्स म्हणजे WPNP विंग. या प्रत्येक विभागाचा प्रमुख हा एक पूर्णवेळ सदस्य असतो, ज्याचा दर्जा भारत सरकारच्या अतिरिक्त सचिव किंवा ॲडिशनल सेक्रेटरीच्या बरोबरीचा असतो. हा दर्जा खूप वरील पातळीचा आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आता हे विभाग काम काय करतात ते पहा. DNR विंग धरणे आणि बॅरेजच्या प्लॅनिंग आणि डिझाईनवर भर देते. RM विंग पुराची आगाऊ सूचना देणे आणि नद्यांच्या संरचनेवर बारकाईने लक्ष ठेवते. तर WPNP विंग थोडंसं वेगळं काम करते. ते म्हणजे प्रकल्पांचे तांत्रिक मूल्यांकन आणि गुंतागुंतीचे आंतरराज्य प्रश्न हाताळते. ही रचना इतकी परिपूर्ण आहे की ज्यात बेसिक स्ट्रक्चरल डिझाईनपासून ते गुंतागुंतीच्या आंतरराष्ट्रीय निर्णयांपर्यंत सर्व काही येते. चला आता तिसऱ्या भागात शिरूया आणि पाहूया की CWC प्रत्यक्षात जमिनीवर काय काम करते, त्यांची मुख्य कार्य काय आहेत. यातील सर्वात जबरदस्त आणि महत्त्वाचं काम म्हणजे फ्लड फोकास्टिंग किंवा पुराची आगोश सूचना देणे. हे फक्त एखादा रुटीनचं सरकारी काम नाहीये, तर राज्यांना रिअल टाईम अलर्ट्स देऊन लाखो जीव वाचवणारी ही एक राष्ट्रीय सुरक्षा प्रणाली आहे. संपूर्ण देशभरात त्यांच्या मॉनिटरिंग स्टेशन्सचे एक विशाल आणि कार्यक्षम नेटवर्क पसरलेले आहे. पुराच्या सूचनेव्यतिरिक्त आणखी काय करतात हे लोक? तर नद्यांच्या प्रवाहाचे, पाण्याच्या गुणवत्तेचे आणि सिल्टेशनचे निरीक्षण ते अनिवार्यपणे करतात. याशिवाय नवीन प्रकल्पांची आर्थिक उपयुक्तता तपासणे, डॅम सेफ्टी ॲक्टसाठी मुख्य तांत्रिक आधार देणे आणि गुंतागुंतीच्या आंतरराज्य नदी खोऱ्यांच्या प्रकल्पांचे प्रश्न सोडवण्यात मंत्रालयाला मदत करणे ही फार जिकरीची कामं ते हाताळतात. आता इथे तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल की या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय प्रणालीचा प्रभाव प्रादेशिक पाण्याच्या प्रश्नांवर कसा पडतो. राष्ट्रीय पातळीवरची ही संस्था एखाद्या राज्याच्या स्थानिक प्रश्नांसाठी खरोच किती महत्त्वाची ठरू शकते. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण चौथ्या भागाकडे वळूया, ज्यात आपण थेट आपले राज्य म्हणजेच महाराष्ट्राचा संदर्भ घेऊ. महाराष्ट्रातील स्थिती पहा. एकीकडे दुष्काळ निवारणासाठी मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांना CWC कडून मिळणारा डेटा हा लिटरली जीवनदायी ठरू शकतो. तर दुसरीकडे धरणांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात मोठ्या धरणांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे CWCच्या DRIP म्हणजेच डॅम रिहॅबिलिटेशन अँड इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्टच्या गाईडलाईन्स आपल्या राज्यासाठी अतिमहत्त्वपूर्ण ठरतात. आणि एवढंच नाही, कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या पाण्यावरून चालणाऱ्या आंतरराज्य वादात CWCने पुरवलेला ऑब्जेक्टिव्ह डेटा हा अत्यंत महत्त्वाचा आधार बनून राहतो. यावरूनच त्यांचे निष्पक्ष आणि तांत्रिक महत्त्व किती आहे ते अधोरेखित होते, कारण अशा वादामध्ये केवळ आणि केवळ शास्त्रीय माहितीच मार्ग काढू शकते. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि 5व्या भागात आलो आहोत, जिथे आपण या सर्व बाबींचे प्रागत परीक्षेच्या दृष्टीने विश्लेषण करणार आहोत. एक समग्र आकलन व्हावा म्हणून CWCची भूमिका तुम्हाला नॅशनल वॉटर पॉलिसी म्हणजेच राष्ट्रीय जल धोरण आणि जलशक्ती अभियान यांच्याशी जोडता आली पाहिजे.
तसेच उद्या उद्भवणाऱ्या हवामान बदलामुळे किंवा क्लायमेट चेंजमुळे येऊ घातलेल्या नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी CWC कशी तयार होत आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ GLOF म्हणजेच ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड्स. हवामान बदलामुळे हिमानद्यांच्या सरोवरांवर अचानक वाहणारे हे भयानक पूर आहेत, ज्याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. या घटनेचं ॲडव्हान्स्ड मॉनिटरिंग करणेही आता काळाची गरज बनली आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे CWC त्या दिशेनं वेगवान पावलं उचलत आहे. आणि अशा या आधुनिक आव्हानांना तोंड देण्यासाठी CWCने काय केलं आहे तर त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AIचा वापर करून आपले फ्लड फोरकास्टिंग तंत्रज्ञान आधुनिक करायला सुरुवात केली आहे. फक्त विचार करा, 1945 मध्ये स्थापन झालेल्या ह्या संस्थेची ही AIकडे झालेली वाटचाल किती प्रभावी आहे. ही आधुनिकता भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीला फार सुंदरपणे दर्शवते. पण जेत्या येथे एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. हवामान बदलामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या पाण्याच्या या प्रचंड आव्हानांवर मात करण्यासाठी हे AI आणि आधुनिक मॉनिटरिंग खरोखर पुरेसे ठरेल का? ऐतिहासिक शासन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्या या संगमावर चिंतन करणे नक्कीच उत्सुकतेचं ठरेल. सेंट्रल वॉटर कमिशनबद्दलची ही समग्र माहिती आणि हे विश्लेषण तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल अशी मी आशा करतो.